विठ्ठलराव शिंदे आर्ट्स कॉलेज टेंभुर्णी जिल्हा सोलापूर या महाविद्यालयाने गेली काही दिवस अतिशय स्तुत्य असा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे। या उपक्रमाचा एक भाग म्हणून या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये हे आजचे व्याख्यान महाविद्यालयाने आयोजित केलेले आहे। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या एका महत्त्वपूर्ण विषयाला आणि या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये ज्या अनेक महनीय व्यक्तींनी आपलं अनेक तऱ्हेचं योगदान दिलेलं आहे, या संदर्भातली ही विचार प्रवृत्त करणारी व्याख्यानमाला आणि याचं आयोजन करणारे या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर महेंद्र कदम सर, या व्याख्यानमालेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गायकवाड सर, सहसमन्वयक प्राध्यापक दिगंबर वाघमारे सर, IQAC अंतर्गत हा कार्यक्रम होत असल्यामुळे या IQAC विभागाचे समन्वयक प्राध्यापक नेताजी कोकाटे सर, त्याचबरोबर या महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनींनो आणि हे व्याख्यान ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातून उपस्थित असलेले सर्व फेसबुक लाईव्हवरचे श्रोते प्राध्यापक मित्र, या व्याख्यानमालेअंतर्गत अतिशय महत्त्वाचा असा एक विषय आज मी बोलणार आहे, ज्या विषयाचं नाव आहे सत्यशोधक गुरुवर्य शामराव देसाई। खरं तर आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये योगदान दिलेल्या अनेक कार्यकर्त्यांचं, अनेक व्यक्तींचं विस्मरण अलीकडच्या काळात होते आहे। नवी पिढी या महाराष्ट्राच्या उभारणीत ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यांच्या योगदानाविषयी किंवा त्यांनी जे काही काम केलेले आहे त्या कामाविषयी बऱ्याचदा अनभिज्ञ असलेली दिसते। आणि या महाराष्ट्राच्या उभारणीत महात्मा फुले प्रणीत जे काही सत्यशोधक चळवळ संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर कार्यशील झाली, या सत्यशोधक चळवळीचं फार मोठं योगदान महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आहे। विशेषतः सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रामध्ये या चळवळीनं अतिशय मूलभूत असं काम केलेलं दिसतं आणि महात्मा फुले आणि त्यानंतर त्यांचे अनुयायी या सर्वांनीच ह्या योगदानामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे। महाराष्ट्राला या सर्व अंगाने जागृत करणं, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जागृती निर्माण करणं आणि वर्षानुवर्ष ज्या जोखडाखाली इथला सर्वसामान्य माणूस भरडला जात होता, त्याची जी काही दयनीय स्थिती होती ती दूर करण्यासाठी इथल्या सत्यशोधक चळवळीनं अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। परंतु आज मला या शिवाय अजून एक गोष्ट सांगायची आहे की सत्यशोधक चळवळीचे देखील इतिहास लिहिले गेले। सत्यशोधक चळवळीबद्दल आपण सतत ऐकत असतो, सत्यशोधक चळवळीत कार्य केलेल्या लोकांचे इतिहास लिहिले गेलेले आहेत। परंतु या इतिहासामध्ये देखील बेळगाव आणि या परिसरामध्ये जी सत्यशोधक चळवळ कार्यशील होती, या सत्यशोधक चळवळीचा इतिहास मुख्य प्रवाहात आलेला नाही आहे, म्हणजे लोकांना ज्ञात नाही आहे। आणि ह्या व्याख्यानाच्या निमित्ताने केवळ गुरुवर्य शामराव देसाई यांच्या निमित्तानेच ह्या बेळगावच्या चळवळीबद्दल आज ही बोलायची संधी मिळते आहे। खरं तर ही चळवळ इतकी महत्त्वाची आहे कारण मी पुढे सांगणारच आहे की या चळवळीमध्ये जे काही काम उभं राहिलेलं आहे ते जगासमोर एक प्रेरणा बनून राहील इतकं देदीप्यमान,
इतकं वैशिष्ट्यपूर्ण असं आहे, परंतु ही चळवळ आणि बेळगावच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम सर्वदूर पोचलं नसल्यामुळे, माहिती झालं नसल्यामुळे आणि सत्यशोधक चळवळीचा इतिहास लिहिणाऱ्या अभ्यासकांनी किंवा एकूण वाङ्मयाचा सत्यशोधक चळवळीच्या वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या अनेक लेखकांनी ह्या बेळगावच्या कार्यकर्त्यांवरती नाही म्हटलं तरी अन्याय केलेला दिसतो. आणि हा अन्याय या व्याख्यानमालेच्या निमित्ताने थोडा दूर होईल म्हणूनही आज इथं बोलताना एक प्रकारचा आनंद होतो आहे. तर गुरुवर्य शामराव देसाई हे या चळवळीतले एक महत्त्वाचे आधारस्तंभ होते की ज्यांच्या सभोवती ही चळवळ वाढली. आणि एखाद्या चळवळीमध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करणारे गुरुवर्य शामराव देसाई हे अनेक दृष्टीनं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरू शकतं. म्हणजे त्याग, सेवा, समर्पण, ध्येयनिष्ठा अशा अनेक शब्दांशी हे नाव आपल्याला जोडता येऊ शकतं. म्हणजे एखाद्या चळवळीमध्ये वाहून घ्यायचं म्हणजे काय करायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून गुरुवर्य शामराव देसाई यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहता येईल. ही व्यक्तिमत्व ज्या काळात ज्या परिस्थितीत घडत होती, तो काळ, ती परिस्थिती या सर्व बाजूचा जर विचार केला तर त्या काळात सर्वत्र दारिद्र्य होतं, पारतंत्र्याचा काळ होता, संस्थानी राजवट होती. आणि अशा काळात या लोकांना थोडं फार शिक्षण मिळालं, ज्याच्या आधारे खरं तर या कार्यकर्त्यांनी आपली कुटुंब सावरायचा प्रयत्न करू शकले असते हे लोक. कारण सर्वांच्या घरातल्या दारिद्र्याप्रमाणे याही कार्यकर्त्यांच्या घरामध्ये काही फार मोठी श्रीमंती नव्हती. तरी देखील ह्या लोकांनी आपल्या वैयक्तिक कुटुंबांना, वैयक्तिक अडीअडचणींना बाजूला ठेवून समाज कार्यासाठी जे काही वाहून घेऊन काम केलेलं आहे ते जगासमोरचा एक फार मोठा आदर्श आहे. आणि आजच्या काळात हे काम किंवा यांची प्रेरणा खरं तर सतत आपल्यासमोर असली पाहिजेत. आणि म्हणूनच मला हे आजचं व्याख्यान अतिशय महत्त्वाचं वाटतं. गुरुवर्य शामराव देसाई यांचा जन्म 4 मे 1895 झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 4 डिसेंबर 1971 झालेला आहे. म्हणजे जवळपास 75 वर्षाच्या आयुष्यामध्ये आणि यातला बहुतांश काळ हा पारतंत्र्याचा काळ आहे. म्हणजे 50 ते 55 वर्षाचा काळ हा पारतंत्र्याचा काळ आहे, संस्थानी राजवटीचा काळ आहे. आणि अशा संस्थानी राजवटीच्या काळात या लोकांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाविषयी बोलताना मला खूप आज आनंद होतोय. तर महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज या दोघांच्या कार्यकर्तृत्वाचे वारसदार म्हणून, त्यांच्या विचाराचे कृतिशील वारसदार म्हणून गुरुवर्य शामराव देसाई आणि त्यांचे बेळगावच्या सत्यशोधक चळवळीतील सर्व कार्यकर्ते यांची आज या निमित्तानं खरं तर मला आठवण होते. कारण त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आम्ही गेली काही वर्ष काम करतो आहे आणि त्यांच्या कार्यानं आम्ही अतिशय भारावलेलो आहोत की या लोकांनी कोणत्या भौगोलिक ठिकाणी काम केलं, तिथली स्थिती काय होती ही जर पाहिली तर यांच्या कामाची उंची आपल्या लक्षात येतं. तर गुरुवर्य शामराव देसाईंनी ज्या प्रदेशात काम केले हा प्रदेश आज निम्मा कर्नाटकामध्ये आहे, निम्मा महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे भाषावर प्रांत रचनेनंतर म्हणा किंवा अगदी 1956 पर्यंत जो भाग संपूर्ण बेळगावचा भाग होता किंवा बेळगाव जिल्ह्याचा भाग असा मानला जायचा, असा आजरा, चंदगड, गडिंग्लजमधील काही भाग आणि बेळगाव, खानापूर, चिक्कोडी, निप्पाणी, रामदुर्ग असा एक व्यापक प्रदेश, व्यापक भूगोल या लोकांनी आपल्या कार्यकक्षेत घेतलेला होता. आणि
आज जरी आपण या प्रदेशामध्ये भटकंती केली तर तुम्हाला या प्रदेशातली अ, एकूण जंगल झाडी, डोंगर आणि रहदारीच्या साधनांबद्दलची अभावग्रस्तता आजही दिसते. म्हणजे 50-55 वर्षापूर्वी काय स्थिती होती असेल याची कल्पना आजही आपल्याला या भागामध्ये फिरताना लक्षात येते. विशेषतः चंदगड आणि आजरा हा परिसर महाराष्ट्राच्या एका टोकाला आणि दुर्गम डोंगराळ म्हणून प्रसिद्ध आहे. आणि अशा ठिकाणी आपल्याला ह्या लोकांनी काम केलेलं दिसतं. आणि या डोंगराळ दुर्गम भागामध्ये हे लोक काम करत असताना यांना ज्या काय अडीअडचणी येत होत्या, ह्या अडीअडचणी अनेक प्रकारच्या होत्या. म्हणजे राजकीय होत्या, सामाजिक होत्या. म्हणजे लोक काय यांचे विचार सहजासहजी त्या काळात स्वीकारत नव्हते. त्यामुळे समाजाकडूनही या लोकांना कसा प्रतिसाद मिळत होता आणि मग यांच्या संबंध कामाचं स्वरूप काय होतं, अशा अनेक गोष्टींची चर्चा या विषयाअंतर्गत आपल्याला या निमित्ताने आज करता येईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे कार्यकर्ते काम करत होते, या कार्यकर्त्यांचा जो प्रदेश आहे, हा प्रदेश सांगली आणि कुरुंदवाड या 2 संस्थानांच्या आधिपत्याखाली होता. आणि बेळगाव शहर हे ब्रिटिशांच्याकडे होतं. म्हणजे जर आपण इथली राजकीय स्थिती पाहिली तर बेळगाव शहर हे ब्रिटिशांच्याकडे, आजूबाजूचा ग्रामीण परिसर बहुतांश करून कुरुंदवाड संस्थान आणि सांगली संस्थानाकडे, आणि या संस्थानांच्या शेजारी असणारं कोल्हापूरचं राजर्षी शाहू महाराजांचं संस्थान, करवीर संस्थान, अशी एकूण इथली स्थिती आहे. आणि या अशा संस्थानी राजवटीमध्ये एकीकडे पटवर्धनांचं ब्राह्मणी वर्चस्व असलेली संस्थानी राजवट आणि दुसरीकडे कोल्हापूरची करवीरची राजर्षी शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली अतिशय देदीप्यमान असं काम करणारी प्रचंड पुरोगामी ब्राह्मणेतर चळवळ जिथं अतिशय वेगानं सुरू झालेली होती, असा एक प्रदेश यांच्या शेजारी होता. आणि मग अशा या काळात अशा पद्धतीनं ही राजवटी सुरू असताना आपल्याला या लोकांच्या कार्याचं एक चित्र आपल्यासमोर आणता येऊ शकतं. तर या प्रदेशातला जो काय बहुजन समाज होता, हा ब्राह्मणी संस्थानांच्या आधिपत्याखाली होता. इथले जे काय वसूलदार लोक होते संस्थानाचे, ज्याला आपण इनामदार म्हणू, देसाई म्हणू, किंवा शेतसारा जमा करणारे सर्व लोक, हे विशेषतः ब्राह्मण होते. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथला सगळा कारभार हाकला जात होता. आणि विशेषतः हा सगळा परिसर प्रचंड दुर्गम डोंगराळ असा असल्यामुळे या प्रदेशात अनेक प्रकारच्या अडचणींना इथला समाज तोंड देत असलेला दिसतो. म्हणजे विशेषतः धार्मिक क्षेत्रामध्ये किंवा अंधश्रद्धाळू अशा प्रकारचं एक मोठं वातावरण या प्रदेशामध्ये आपल्याला दिसतं. आणि मग शिक्षणाचा अभाव, राजकीय वातावरण असं प्रतिकूल, अंधश्रद्धाळू असं वातावरण, अनेक प्रकारच्या वाईट प्रथा परंपरा, रूढी परंपरा अशा जोखडाखाली इथला समाज भरला जात होता. विशेषतः यात्रा जत्रा, म्हणजे लक्ष्मीची यात्रा तुम्हाला कोल्हापूर परिसरातली माहिती असेल तर 3-3, 4-4 आणि 8-8 दिवस चालणाऱ्या लक्ष्मीच्या सारख्या यात्रा, ज्या देवदासी प्रथेचं चित्रण पुढे अनेक साहित्यिकांनी केलं आहे. म्हणजे विशेषतः डॉक्टर राजन गवस सर असतील किंवा देवदासीचं चित्रण करणारे अनेक कादंबरीकार, म्हणजे तिकडं चंदगडला विजयकुमार दळवींनी एक जोगवा नावाची कादंबरी लिहिलेली आहे, किंवा वसंत राजस नावाच्या एका अभ्यासकाने देवदासी प्रथेवरती पुढे लिहिलेलं आहे. नारायण आतिवाडकर नावाचे एक चांगले कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे होऊन गेलेले आहेत.
त्यांनी देखील या देवदासी प्रथेसंदर्भात लहान लहान पुस्तिका लिहिलेल्या आहेत. तर हा एकूण बेळगाव आणि आजूबाजूचा प्रदेश अशा अनेक प्रथा, परंपरा, रूढी याच्या जोखडाखाली वावरत होता. आणि अशा काळात भुजंगराव दळवी ते जज पुढे झाले. हे ॲडव्होकेट भुजंगराव दळवी, शामराव देसाई, शामराव भोसले असे अनेक लोक इंग्रजांच्या शैक्षणिक धोरणामुळे बेळगाव हा इंग्रजांचा अतिशय आवडता भाग होता. म्हणजे जिथं मराठा इन्फंट्री ही खूप जुनी इन्फंट्री ब्रिटिशांनी स्थापन केली होती. अनेक शाळांची स्थापना ब्रिटिशांनी बेळगावमध्ये केली. या शाळांच्या माध्यमातून जी काही ही पहिली पिढी सुशिक्षित झाली, या पिढीनं पुढं वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकऱ्या किंवा कामं करण्याला सुरुवात केलेली दिसते. आणि मग या सर्व वाटचालीत जेव्हा हे सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या आपल्या ठिकाणी काम करू लागले आणि आपल्या आजूबाजूच्या एकूण सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीबद्दल सजग होऊ लागले, तेव्हा या सर्व कार्यकर्त्यांना लक्षात आलं की आपल्या शेजारी असणाऱ्या कोल्हापूर संस्थानामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं लोक जगत आहेत. तिथं वेगळ्या पद्धतीनं संस्थानी राजवट सुरू आहे. लोकांना एक वेगळ्या प्रकारे न्यायही मिळू लागलेला आहे. म्हणजे शिक्षणासारखी गोष्ट उपलब्ध झालेली आहे. धार्मिक जोखडातून माणूस तिथला हळूहळू दूर होऊ लागलेला आहे. त्या संदर्भातली जागृती कोल्हापूर संस्थानात सुरू झालेली आहे. आणि असं असताना आपल्या प्रदेशात मात्र अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धाळू असं एकूण वातावरण आहे. आणि या सर्व वातावरणातून आपला प्रदेश किंवा आपल्या आजूबाजूची सगळी ही मंडळी जर या जोखडातून मुक्त करायची असतील तर आपण काहीतरी केलं पाहिजेत, अशा प्रकारची भावना या लोकांच्या मध्ये तयार झाली. शामराव देसाई हे 4थीपर्यंत शाळा शिकले आणि त्या काळात पुढं शिक्षण घेणं त्यांना शक्य झालं नाही आणि त्यांनी शिक्षकाची नोकरी कुरुंदवाड संस्थानामध्ये स्वीकारलेली आहे. आणि अशा प्रकारची कुरुंदवाड संस्थानाची शिक्षकाची नोकरी वयाच्या एका विशिष्टच वयात 20, 21, 22व्या वर्षी स्वीकारल्यानंतर ते आपली नोकरी करत आजूबाजूच्या घटना घडामोडींविषयी काही लिहू पण लागलेले होते. आणि अशी ही एकूण त्यांची वाटचाल सुरू असताना आणि आजूबाजूचं वातावरण असं प्रतिकूल असताना त्यांना काही वाईट अनुभव आले. म्हणजे विशेषतः त्यांच्या जीवनात देखील असा एक अनुभव येऊन गेला की त्यांनी स्वतः प्रयत्न करून संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्या काळातली शिक्षण व्यवस्था जर पाहिली तर 4थी 5वीच्या वर्गापासून मला वाटतं इंग्रजी सारख्या भाषांचं ज्ञान विद्यार्थ्यांना करून दिलं जात होतं. त्याचबरोबर संस्कृत भाषा शिकवली जात होती. पण यांनी 4थीच्या वर्गातच 4थीनंतर शाळा सोडल्यामुळे हे स्वतःच्या प्रयत्नानेच संस्कृत सारख्या भाषा शिकत होते. आणि ही भाषा शिकून गुरुचरित्र वाचत असताना त्यांना एका अपमानाला सामोरे जावं लागलं. आणि या अपमानातूनच त्यांना लक्षात आलं की म्हणजे गुरुचरित्र वाचत असताना एक ब्राह्मण व्यक्ती, ज्यांचं नाव मला आता पटकन आठवत नाही, त्यांना म्हटलं की गुरुचरित्र वाचणं हे मराठ्याचं काम नाही आहे आणि तुम्ही हे खूप मोठं धार्मिक पातक करता आहात आणि याचे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील. अशा प्रकारचं एक विधान त्यांना गुरुचरित्र वाचताना ऐकायला मिळालं. अगदी हीच गोष्ट कृष्णराव अर्जुन केळुसकरांच्या बाबतीत देखील झालेली आहे. म्हणजे सावंतवाडीमध्ये ते शिकत असताना त्यांना देखील अशा पद्धतीचं एक संस्कृत पुस्तक वाचत असताना ब्राह्मण व्यक्तीकडून
संस्कृत भाषा ही अशा पद्धतीनं तुम्ही शिकण्याची वाचण्याची भाषा नाही आणि याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. किंवा स्वतः महात्मा फुल्यांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, अशा अनेक लोकांना या अनुभवातून जावं लागलेलं आहे. आणि ही खरं तर या लोकांच्या आयुष्यातली एक फार मोठी ठेच आहे. म्हणजे एक यांना एक जाणीव झालेली आहे या अशा अनुभवातून, अशा प्रसंगामधून, की अशा पद्धतीनं एखादी भाषा शिकताना किंवा एखाद्या भाषेतलं एखादं पुस्तक वाचत असताना हे रोखलं जाणं, अडवलं जाणं, ही गोष्ट प्रचंड अपमानकारक आणि जागृती निर्माण करणारी अशी ठरलेली आहे. आणि गुरुचरित्राचं वाचन करताना शामराव देसाईंना जे काय ऐकून घ्यावं लागलं, त्यातून ते विचार प्रवृत्त झालेले आहेत, चिंतन प्रवृत्त झालेले आहेत आणि ते खऱ्या अर्थानं सत्यशोधक चळवळीच्या विचाराकडे वळलेले आपल्याला दिसतील. आणि मग अशा पद्धतीनं काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते काही आपल्या परिसरातल्या अडीअडचणींविषयी तत्कालीन जी काय नियतकालिका आजूबाजूला निघत होती, छोटी मोठी साप्ताहिक असतील, त्यामध्ये छोटे मोठे ते लेख लिहित असायचे. आणि अशा पद्धतीचे लेख लिहित असताना देखील त्यांची अडवणूक होऊ लागली. म्हणजे अगदी अतिशय सोयीचा असणारा एखादा लेख छापून येऊ लागला आणि असा परखड विचार व्यक्त करणारा, संस्थानी राजवटीला किंवा जे नियतकालिक ज्यांच्यातून निघायचं अशा लोकांना अडचणीचा ठरेल असा लेख छापण्याऐवजी तो साबार परत येताना दिसू लागला. आणि मग अशा सगळ्या अडचणीवरती काय करायचं, आपल्यावरती होत असलेला अन्याय दूर करायचा असेल तर आपण काहीतरी कृतिशील काम करायला हवं, एकत्र यायला हवं, अशा प्रकारचा विचार या शामराव देसाई आणि इतर लोकांच्या डोक्यामध्ये हळूहळू येतच होता. आणि मग हे सर्व लोक भुजंगराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. त्यामध्ये मला वाटतं शामराव भोसले, रावसाहेब बिर्जे, काकतकर वकील आणि शामराव देसाई स्वतः असे काही लोक एकत्र आले. आणि ह्या लोकांनी सरळ कोल्हापूरचा रस्ता धरला. ते एक दिवस आपल्याला आपल्या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या अनेक सामाजिक राजकीय प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, ही गोष्ट शाहू महाराजांच्या कानावर घालण्यासाठी हे लोक कोल्हापूरला आले. शाहू महाराजांना ते भेटले. शाहू महाराजांनी त्यांचं अतिशय प्रेमानं आगत स्वागत केलेलं आहे. लक्षात घ्या की हे आपल्या संस्थानाचे लोक नाहीत, तरी देखील एखादा राजा लोकांशी कसा सामोरे जातो, कसा प्रेमानं वागवतो, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून ह्या लोकांनी ती गोष्ट लिहून ठेवलेली आहे की कोल्हापूरला गेल्यानंतर महाराजांनी किती प्रेमानं त्यांना जवळ घेतलं आणि त्यांचं सगळं ऐकून घेतलं. इतकंच नाही, पहिल्या दिवशी शाहू महाराजांनी या सर्व लोकांना वाड्यामध्ये थांबून घेतलं, वस्तीला राहायला सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्यांच्याबरोबर भोजन केलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं सगळं ऐकून घेऊन त्यांना कामाची प्रेरणा दिलेली आहे. म्हणजे इतकंच नाही तर त्यांना बेळगाव परिसरामध्ये काम करण्यासाठी भरघोस अशी देणगी दिलेली आहे. जवळपास 25,000ची देणगी त्या काळात शाहू महाराजांनी यांच्या हातावरती ठेवली. आणि हे लोक अतिशय आनंदानं शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन बेळगावला आलेले आहेत. आणि बेळगावला येऊन आणि शिवजयंतीचा एक मुहूर्त असं म्हणू आपण साधून या लोकांनी छत्रपती शिवाजी प्रिंटिंग प्रेस स्थापन केली. या शाहू महाराजांनी दिलेल्या पैशामधून बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी प्रिंटिंग प्रेस स्थापन केली, जी प्रेस मग बेळगाव परिसरातल्या सत्यशोधक चळवळीच्या कामाचं केंद्र बनली. आणि मग ह्याच ठिकाणी शामराव देसाईंचं सगळं आयुष्य घडलं. या प्रिंटिंग प्रेसमध्येच राष्ट्रवीर छापला जाऊ लागला. पुढे चालून 50हून जास्त वर्ष ज्या साप्ताहिकाशी शामराव देसाई जोडले गेले आणि पुढे चालून ज्यांना राष्ट्रवीरकार शामराव देसाई हे नाव पडलं, हे शामराव देसाई या प्रेसमध्येच ह्या चळवळीचं नेतृत्व करत होते.
तर अशा पद्धतीनं ही चळवळ उभी राहिली. ह्याला शाहू महाराजांचं प्रचंड असं पाठबळ मिळालं, आशीर्वाद मिळाले, मोठी आर्थिक मदत मिळाली आणि बेळगाव परिसरात कामाची सुरुवात झाली. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर काही वर्ष अतिशय शिथिल अशी पडलेली सत्यशोधक चळवळ कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या आशीर्वादाने नवरूप धारण करून पुढे आलेली आहे. तुम्हाला हा सगळा इतिहास माहिती असेल. म्हणजे भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे या सर्व मंडळींनी सत्यशोधक चळवळीच्या उभारणीत कोल्हापूरच्या अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर शांत वाटत असलेली चळवळ अचानकच शाहू महाराजांच्या रूपानं नव्यानं उभा राहिली. इतकंच नाही तर शाहू महाराजांमुळे केवळ विशिष्ट वर्गापुरती ही चळवळ न राहता अगदी मराठा जातीतल्या चांगल्या लोकांनी ह्यामध्ये उडी घेतली आणि मराठवाडा विदर्भापर्यंत अनेक कार्यकर्ते ह्यामध्ये पुन्हा नव्यानं सक्रिय झालेले आहेत आणि त्याचाच प्रभाव बेळगावच्या कार्यकर्त्यांवरती पडलेला आहे. कदाचित कोल्हापूरमध्ये डांबर प्रकरण सारखं प्रकरण उद्भवलं नसतं तर ही चळवळ अजून वेगळ्या रूपानं कोल्हापुरात आपल्याला दिसली असती. पण दुर्दैवानं कोल्हापूर संस्थान हे देखील ब्रिटिशांचं मांडलिक होतं आणि कोल्हापूरमध्ये पुतळ्याची ब्रिटिशाच्या जी काही पुतळ्याची विटंबना झाली, डांबर प्रकरण जिला म्हणतात, ते झाल्यानंतर काही निर्बंध आले या कामाला आणि मग भास्करराव जाधव असतील, अण्णासाहेब लट्टे असतील, यातून थोडेसे बाजूला झालेले आहेत संस्थानिक कामामुळे आणि मग थोडीशी शिथिलता आलेली आहे. हा सगळा इतिहास आपल्याला कोल्हापुरातला माहीत आहे. पण या कोल्हापूर संस्थानाच्या कामाचा फार मोठा प्रभाव आपल्याला बेळगावच्या कार्यकर्त्यांवरती दिसतो आणि म्हणूनच हे लोक राजर्षी शाहू महाराजांकडे आकर्षित झाले होते आणि ते महाराजांच्याकडे येऊन आशीर्वाद घेऊन पैसे देणगी रूपानं काही मोठी रक्कम घेऊन बेळगावला गेलेले आहेत आणि मग तिथं कामाला सुरुवात केलेली आहे. आणि मग राष्ट्रवीर हे केवळ बातमी देणारं नियतकालिक किंवा वर्तमानपत्र असं राहिलेलं नाही, तर या प्रदेशामध्ये, या परिसरामध्ये जे नवशिक्षित लोक तयार होत होते त्या नवशिक्षित लोकांना राष्ट्रीय राजकारणाच्या बरोबरच स्थानिक ज्या काही गोष्टी अंगावर येणाऱ्या अशा होत्या, वेगवेगळ्या धार्मिक प्रथांमुळे वगैरे, त्या संदर्भातली जागृती करण्यापासून एक वैचारिक बैठक द्यावी, सत्यशोधक चळवळीतल्या विचारांची बैठक द्यावी, अशा भूमिकेतून मोठ्या प्रमाणात लेखन होऊ लागलं. आणि हे लेखन इतकं मूलभूत आहे, इतकं महत्त्वपूर्ण आहे की या साप्ताहिकानं या परिसरातल्या अनेक पिढ्या जागृत केल्या, घडवलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला आज आश्चर्य वाटतं की एक साप्ताहिक एका कोपऱ्यात कुठेतरी बेळगावमध्ये सुरू झालेलं साप्ताहिक कुठपर्यंत पोचत होतं त्या काळात. तर या साप्ताहिकाशी खूप मोठी नावं जोडली गेलेली आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, राणा चव्हाण, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण अशा सगळ्या लोकांचं लक्ष राष्ट्रवीरकडे होतं. इतकं महत्त्वाचं काम राष्ट्रवीरमधून शामराव देसाई आणि त्यांचे सहकारी करू लागलेले होते. म्हणजे एखाद्या प्रदेशात वैचारिक जनजागृती करण्यासाठी किंवा एखादा विचार पेरण्यासाठी कशा पद्धतीनं काम करता येऊ शकतं याचा अतिशय वस्तुपाठ ठरावा असं काम, असं लेखन राष्ट्रवीरमधून होऊ लागलं. आणि मग हे राष्ट्रवीर अगदी अल्पावधीतच या सर्व विचारवंत लोकांच्या पसंतीला उतरलं आणि पंजाबराव देशमुखांपासून, यशवंतराव चव्हाणांपासून, राणा चव्हाण, विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व नेत्यांचं लक्ष या राष्ट्रवीरकडे राहिलं. याचे दाखले ते आपल्या वेगवेगळ्या भाषणांमध्ये देऊ लागले आणि आपोआपच राष्ट्रवीरचा एक दबदबा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात, राजकारणामध्ये आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं हे राष्ट्रवीरचं काम सुरू असताना मग ही जी काही चळवळ इथं वाढत होती शिवाजी प्रिंटिंग प्रेसच्या निमित्तानं आणि सभोवती, तर या एकूण चळवळीच्या कामाचं स्वरूप थक्क करून सोडणार आहे. म्हणजे या लोकांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं, तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं,
शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं, उद्योग आणि व्यापारी क्षेत्रामध्ये देखील काम केलं. म्हणून मी मगाशी म्हटलं की इतर सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांपेक्षा किंवा केंद्रापेक्षा बेळगावचं केंद्र का महत्त्वाचं आहे, तर या केंद्रानं अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि हे काम एक प्रकारचा कामाचा वस्तुपाठ ठरावा अशा पद्धतीचं काम आहे. म्हणजे या कामापासून खरं तर प्रेरणा घेतली, या कामाचं प्रारूप जर समोर ठेवलं तर किती काम उभा राहू शकतं एखाद्या प्रदेशामध्ये, एखादा प्रदेश कसा उभा राहू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या कामाकडे पाहता येईल. मी आता लक्षात आहे तशी एक गोष्ट इथं नोंदवून जातो की हे काम इतकं महत्त्वाचं होतं राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या. स्वातंत्र्यानंतर जेव्हा एखाद्या प्रदेशात दगड जरी उभा केला काँग्रेसनं तरी काँग्रेसचा उमेदवार निवडून येत होता. पण या प्रदेशामध्ये पहिली 10-15 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराला पाडत होता आणि शेतकरी कामगार पक्षाचाच उमेदवार या परिसरामध्ये सतत निवडून आलेला आहे. याचं कारण असं की या लोकांनी, या सत्यशोधक चळवळीने जी राजकीय पायाभरणी करून ठेवलेली होती ती इतकी खोलवर आणि मूलभूत होती की पुरोगामी विचार, डावा विचार, सत्यशोधकी विचार इतका खोलवर रुजवलेला होता की इथं काँग्रेस पक्षाला पहिली 15 वर्ष निवडून येता आलेली नाही. तर ही जी काय मूलभूत कामाची एक प्रकारची त्यांनी घालून दिलेली ही जी गोष्ट आपण जर पाहिली तर आपल्याला ह्या लोकांच्या कामाचं स्वरूप लक्षात येईल. तर अशा प्रकारे कोल्हापूरच्या प्रेरणेनं बेळगावमध्ये ही सत्यशोधक चळवळ रुजली आणि या चळवळीचं काम हळूहळू विस्तारित होऊ लागलं. तर राष्ट्रवीर स्थापन झालं. राष्ट्रवीर नंतर हळूहळू धार्मिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवश्यकता येथील कार्यकर्त्यांना जाणू लागली. विशेषतः शामराव देसाई यांना स्वतःला एक धार्मिक ठेच गुरुचरित्राच्या वाचनानंतर बसलेली होती की प्रचंड मोठा अपमान शामभट जोशींकडून झालेला होता आणि याचा एक प्रकारचा राग त्यांच्या मनामध्ये होता की बहुजन समाजाला संस्कृत भाषा शिकता येत नाही, त्या भाषेतली पुस्तकं वाचता येत नाहीत. हा एक प्रकारचा अन्याय होता आणि स्वतः कुरुंदवाड संस्थानांच्या म्हणजे ब्राह्मणी संस्थानाच्या नोकरीत शिक्षक म्हणून काम करत असताना देखील या संस्थानाविरोधातच एक प्रकारे भूमिका घेणारी विचारधारा शामराव देसाईंनी लिहायला सुरुवात केली, लोकांसमोर बोलायला सुरुवात केली आणि येळ्ळूर या गावी म्हणजे त्यांच्या गावी त्यांनी श्री दत्त प्रासादिक संभूय समस्थान अशा प्रकारची एक संस्था स्थापन केली आणि ही संस्था त्यांनी अतिशय तरुण वयामध्ये वयाच्या 20-22व्या वर्षी 1916 साली स्थापन केलेली आहे आणि या संस्थेच्या वतीनं फार मोठं धार्मिक कार्य त्यांनी उभा केलेलं आहे. म्हणजे या संस्था स्थापनेनंतर जे काय आमूलाग्र बदल झालेले आहेत या परिसरामध्ये त्याचा स्वतंत्रपणे विचार व्हायला हवा, स्वतंत्रपणे अभ्यास व्हायला हवा. इतकं हे काम महत्त्वाचं आहे की या संस्थेच्या स्थापनेनंतर लोकांना धार्मिक जागृती करण्याचं काम मोठ्या प्रमाणात शामराव देसाईंनी सुरू केलं आणि त्या काळातला अडाणी, अशिक्षित असा शेतकरी वर्ग गोळा करायचा. त्यांच्यासमोर धर्म म्हणजे काय, धर्माची चिकित्सा आणि आज आपण ज्या काही ब्राह्मणी भटशाहीच्या डावपेचांनी फसतो आहोत आणि आपलं जे काही आर्थिक, सामाजिक किंवा कौटुंबिक नुकसान होत आहे हे काय आहे, अशा प्रकारची खूप मूलभूत अशी मांडणी त्यांनी करायला सुरुवात केली. आणि दरम्यानच्या काळात भास्करराव जाधव यांचं एक पुस्तक सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने प्रकाशित झालं होतं. मला वाटतं त्या पुस्तकाचं नाव घरचा आठवेल मला. तर म्हणजे धार्मिक कार्यामध्ये ज्या पुस्तकाला या कोल्हापूर आणि बेळगाव परिसरामध्ये जे फार महत्त्व आहे अशा प्रकारची धार्मिक विधी सांगणारी महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून निर्माण झालेली पुस्तकं इकडं वाटण्यात येऊ लागली. आणि मग पहिलं काम
जे काय धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं होतं ते म्हणजे लग्नविधी ब्राह्मणांशिवाय न करणं. म्हणजे कोल्हापुरामध्ये ही चळवळ सुरू झाली होती की लग्नविधीमध्ये ब्राह्मणाला न बोलवता लग्न करायचं आणि मंगलाष्टकापासून सगळ्या गोष्टी सत्यशोधकीय पद्धतीनं करायच्या आणि लोकांची लग्न फुकटमध्ये लावायची, पैसे घ्यायचे नाहीत आणि कोणत्याही प्रकारचा खर्च करू द्यायचा नाही. कारण त्या काळात लग्नासारख्या आणि जत्रा क्षेत्राच्या सारख्या गोष्टींना प्रचंड प्रचंड मोठा खर्च होत होता आणि यातून सावकारशाही वाढलेली होती. सावकारांची कर्ज लोक काढायची आणि या कर्जाच्या ओझ्याखाली भरली जात होती आणि म्हणून अशा पद्धतीनं लग्न सतशोधक पद्धतीनं लावण्याचा सपाटा शामराव देसाई गुरुजींनी सुरू केला आणि येळ्ळूरमध्येच एक पहिलं लग्न त्यांनी लावलं आणि ह्या लग्न लावल्यानंतर याचं जे पौरोहित्य आहे त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि हे लग्न लागल्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार झालेली आहे. म्हणजे काय वातावरण होतं धार्मिक क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये याचा वस्तुपाठ म्हणून या गावाकडे या लग्नाकडे पाहता येईल की ज्या गावामध्ये लग्न झालं येळ्ळूर गावामध्ये त्या गावातील जो वतनदार ग्रामजोशी होता त्यानं आपली दक्षिणा गेली त्या लग्नातली म्हणून दक्षिणेच्या हक्कासंदर्भात शामराव देसाई विरोधात दावा दाखल केला कुरुंदवाड संस्थानामध्ये आणि हा निकाल साहजिकच तत्कालीन राजकीय चित्र जर पाहिलं तर शामराव देसाई यांच्या विरोधात गेलेला आहे आणि तिथूनपासून ह्या संघर्षाला सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या की दक्षिणा हक्कासंदर्भातला दावा विरोधात जाऊन सुद्धा शामराव देसाई आपल्या विचारापासून परावृत्त झालेले नाहीत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात हे काम सुरू केलेलं आहे. इतकंच नाही, पुढे चालून जे सामुदायिक विवाह सोहळे आज अतिशय महत्त्वाचे मानले जातात धार्मिक कामाच्या बाबतीत की आर्थिक गुलामगिरीतून एक प्रकारची मुक्तता समाजाची करावी यासाठी, तर त्या काळात शामराव देसाईंनी 9-9, 10-10 सामुदायिक विवाह सोहळे घडून आणले आणि हे सर्व विवाह सोहळे सत्यशोधक पद्धतीनं पार पाडलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा खर्च करू दिलेला नाही लोकांना आणि अशा पद्धतीने एक प्रकारचं मोठं पाऊलच या क्षेत्रामध्ये त्यांनी टाकलेलं आहे. इतकंच नाही तर जे काही पूजा घालणारे किंवा लग्न कार्य करणारे लोक तयार करणार बहुजन समाजातनं हे लोक तयार करावेत यासाठी मोठ्या प्रमाणात एक कार्यशाळा म्हणून आपण शाळाच उभी केली आणि या शाळेमध्ये त्यांनी पौरोहित्य करणारे नवे कार्यकर्ते तयार केले की जे कार्यकर्ते गावोगावी जाऊन पूजा घालण्याचं काम करू लागले, लग्न लावून देण्याचं काम करू लागले. आजही म्हणजे अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत आमच्या बेळगाव आणि चंदगड परिसरामध्ये 100% लग्न हे अशा पद्धतीचेच प्राथमिक शिक्षक लावताना दिसतात, लावत होते. अगदी आत्ता अलीकडे 5-10 वर्षात पुन्हा हे चित्र बदलू लागलेलं आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीची विचारधारा, अशा पद्धतीचा इतिहास लोकांसमोर ठेवणं खूप आवश्यक आहे की मी स्वतः अशा अनेक लग्नांना उपस्थित राहिलेलो आहे की ज्या लग्नांमध्ये कांबळे गुरुजी एका सदन मराठा समाजातल्या लोकांची लग्न लावत आहेत आणि कांबळे गुरुजींना देखील तेच स्थान होतं की जे एकेकाळी भट किंवा ब्राह्मणांना दिलं जात होतं. तर अशा पद्धतीने गावातले जे काही प्राथमिक शिक्षक जे ह्या शामराव देसाई आणि एकूण त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत होते, जे सत्यशोधक पद्धतीने लग्न लावत होते, यांच्याच हस्ते या भागामध्ये लग्न लावली जाऊ लागली. अतिशय भावपूर्ण अशा वातावरणात हे लोक आवाहन करायचे की आपण कशा पद्धतीनं सहजीवन व्यतीत करायला हवं, कोणती विचारधारा अंगी बांधवायला हवी, धर्म देव ह्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये काय स्थान द्यायला हवं, अशा पद्धतीची एक जागृती जिथं निमित्त मिळेल, जिथं संधी मिळेल तिथं हे लोक करू लागलेले होते. अगदी लग्नाच्या मंडपात देखील शामराव देसाई आणि त्यांचे सहकारी लोकांना अशा पद्धतीचं आवाहन करायचे की तुम्ही
जर या सगळ्या जोखडातून बाजूला व्हायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं नवी विचारधारा स्वीकारा, सत्यशोधक पद्धतीनं आपल्या मुलांची लग्न लावा, जत्रा खेत्रा बंद करा. ह्या सगळ्या जत्रा, लक्ष्मीची यात्रा म्हणजे घरातली लक्ष्मी बाहेर घालण्यासारखा एक प्रकारचा प्रकार आहे आणि आपण यातून मुक्त झालं पाहिजेत. अशा प्रकारचं सगळं एक जागृतीचं काम शामराव देसाईंनी धार्मिक क्षेत्रात करायला सुरुवात केली. या संदर्भातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे 1917 साली, म्हणजे अगदी तरुण वयातच हे सगळं सळसळतं रक्त आहे यांचं, आणि अशा पद्धतीची जाणीव जागृती करून देणारी एक सभा येळ्ळूर गावामध्ये सुरू होती. आणि ही सभा सुरू असताना तत्कालीन संकेश्वरचे शंकराचार्य त्या गावामध्ये प्रवेश करतात. म्हणजे हे गाव मगाशी सांगितल्याप्रमाणे कुरुंदवाड संस्थानात आहे. आणि शंकराचार्य आल्यानंतर जी काही जुनी पद्धत होती की लोकांनी त्यांना नमस्कार करायचा, त्यांच्यासमोर माथं टेकून राहायचं किंवा त्यांना एक प्रकारचा आदर द्यायचा होता. पण भुजंगराव दळवी आणि या सर्व मंडळींनी, शामराव देसाईंनी जे काही लोकांच्या मनामध्ये नवी विचारधारा रुजवली होती, त्यामुळं लोक शंकराचार्याला नमस्कार करत नाहीत. तो शंकराचार्य आल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं त्यांना सामोरे जायला हवं होतं तसे जात नाहीत. इतकंच काय, त्या शंकराचार्यांवरती बहिष्कार घालतात. आणि ही गोष्ट शंकराचार्यांना इतकी अपमानास्पद वाटते, इतकी लागते त्यांना, की ते संस्थानामध्ये शामराव देसाई, भुजंगराव दळवी यांच्या विरोधात दावा दाखल करतात. इतकंच नाही तर माझ्यावरती मारझोड झाली असल्याचाही आरोप करतात. आणि ही केस संस्थानांमध्ये सुरू होते. आणि शामराव देसाईंचे वगैरे सुदैव म्हणू की जो काय साक्षीदार होता तो साक्षीदार बिथरतो आयत्या वेळी, आणि साक्षीदार बिथरल्यामुळे ही केस शंकराचार्यांच्या विरोधात जाते आणि शामराव देसाई त्यातून सही सलामत सुटतात. म्हणजे अशा पद्धतीची एक वेगळ्या पद्धतीची भूमिका हे शामराव देसाई त्या काळात घेऊन होते आणि लोकांची जनजागृती करत होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे जत्रा आणि लक्ष्मीच्या यात्रा या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात, याबरोबरच देवदासी प्रथेला मुली सोडणं सारखी किंवा देवदासी सारखी प्रथा इतकी खोलवर रुजलेली होती की खूप मोठा समाज यामध्ये भरडला जात होता. प्रचंड दहशतीखाली होती. ह्या रेणुका देवीची प्रचंड मोठी दहशत या प्रदेशामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे पुढे जर तुम्ही राजन गवस आणि ह्या सर्व मंडळींच्या कथा कादंबऱ्या वाचल्या तर ही देवदासी प्रथा काय होती, किती खोलवर रुजलेली होती, अशा पद्धतीचा एक भाग इतिहासच आपल्याला त्यांच्या कादंबरीतून वाचायला मिळतो. तर अशा पद्धतीची ही भयावह अशी धार्मिक गोष्ट कशी दूर करायची याचा देखील विचार या सर्व मंडळींनी केला. आणि जसं विदर्भापासून इकडं गाडगे महाराज लोकांचं प्रबोधन करत होते की तशा पद्धतीनंच शामराव देसाई इकडं प्रबोधन करू लागलेले होते. म्हणजे ते सांगू लागले लोकांना की तुमचा देव कोंबडी खातो, बकरी खातो, मग तो जसा माणसांचा देव आहे तसा त्या कोंबडी बकऱ्यांचा पण देव आहेच ना, मग त्याला कोंबडी बकरी कापलेली कशी काय चालते, मग माणूस कापलेला का नको. अशा पद्धतीचं उलटं सुलटं विचार प्रवृत्त करणारं असं एक बौद्धिक लोकांसमोर ठेवून हे शामराव देसाई लोकांना जत्रा क्षेत्रापासून दूर व्हायला प्रवृत्त करत होते. लक्ष्मीची यात्रा रद्द करणं म्हणजे कायमची रद्द करणं इथपर्यंत प्रबोधन या लोकांनी केलेलं आहे. या संदर्भातलं एक बोलकं उदाहरण सांगतो. कालकुंद्री नावाचं एक गाव आहे की ज्या गावामध्ये लक्ष्मीची यात्रा होऊ घातलेली होती. संबंधक गाव ह्या लक्ष्मीच्या यात्रेसाठी तयार होत होता. अशा गावामध्ये जाऊन ही होऊ घातलेली लक्ष्मीची यात्रा रद्द करण्याचं धारिष्ट्य ह्या लोकांनी दाखवलेलं आहे. शामराव देसाई आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे काही पट्टेशिष्य होते, शाहीर भैरजी शिरोळकर आणि संत मेलगे, म्हणजे या चळवळीनं असं संस्थात्मक रूप धारण केलेलं होतं. आणि वेगवेगळ्या शाखा म्हणजे व्याख्यान शाखा जी होती, व्याख्यानातून प्रबोधन करण्याचं काम शामराव देसाई स्वतः करत होते. शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम शाहीर भैरजी शिरोळकर करत होते. आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम संत मेलगे करत होते. म्हणजे शाहिरी, कीर्तन आणि व्याख्यान
अशा वेगवेगळ्या शाखा या चळवळीतनं इथं तयार झालेल्या होत्या. आणि हे तिघं लोक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे घरातूनच डबा घ्यायचा, दुपारी म्हणजे रात्री जर सभा घ्यायची असेल एखाद्या गावामध्ये तर दुपारीच निघायचं, डबा घरातला घ्यायचा, सायकलवर बांधायचा आणि 25-25, 30-30, 40-40 मैल सायकल चालवत ते त्या गावात पोचायचे. ते गावात पोचल्यानंतर त्या गावामध्ये अंधारात चाचपडायला लागू नये म्हणून कंदील देखील आपल्या घरातून सोबत घेऊन जायचे. कंदील पेटवायचे त्या गावामध्ये गेल्यानंतर आणि गल्लोगल्ली फिरून लोकांना सांगायचे की सगळेजण देवळाकडे जमा, शाहिरीचा कार्यक्रम आहे, भजनाचा कार्यक्रम आहे, उद्बोधनाचा कार्यक्रम आहे, हे स्वतःच सांगत फिरायचे घरोघरी. आणि मग लोक जशी जमतील तशी लोकांना एकत्र घेऊन हे लोक पहिल्यांदा शाहीर भैरजी शिरोळकर आपल्या शाहिरीतून एक प्रकारची चेतना निर्माण करायचे लोकांच्या मध्ये की हा नवा विचार, सत्यशोधकी विचार, महात्मा फुल्यांचा विचार, राजर्षी शाहू महाराजांचा विचार हे आपल्या शाहिरीतून सांगायचे. आणि हे शाहिरी झाल्यानंतर लोकांचं एक मानसिकता तयार झाल्यानंतर शामराव देसाई अतिशय भावपूर्ण, अतिशय प्रभुत्व असं वक्तृत्व वापरून लोकांना नवा विचार सांगत होते. आणि अशाच पद्धतीने ह्या कालकुंद्री गावामध्ये ते गेलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करून देवळामध्ये ही लक्ष्मीची यात्रा कशी चुकीची आहे आणि ही कशी तुमच्या घरातली लक्ष्मी धुवून नेणारी आहे, तुम्ही ही यात्रा करू नका, अशा पद्धतीच्या यात्रा करणं आणि चुकीच्या पद्धतीनं देवदेव करणं ही गोष्ट आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील मारक आहे. तर आत्ताच आपण ह्या सगळ्या वाईट प्रथा बंद केल्या पाहिजेत. अशा प्रकारचं अतिशय चेतनादायी प्रबोधन शामराव देसाई करत होते, वेगवेगळी उदाहरणं देत होते आणि मग लोकांचं परिवर्तन करत होते. लक्षात घ्या की ज्या गावानं अनेक महिने खपून लाकडी रथ, लक्ष्मीचा लाकडी रथ बनवलेला होता, हा लाकडी रथ स्वतः गावकऱ्यांनी मोडून टाकला. इतकं प्रबोधन हे लोक करत होते. आणि आम्ही ज्या गावचं उदाहरण देतो त्या गावची ही लक्ष्मीची यात्रा या लोकांनी रद्द केली, त्यामध्ये त्यांना यश आलं. इतकंच नाही, त्या गावामध्ये त्यांनी त्या तालुक्यातली पहिली शाळा सुरू केली की ज्या शाळेतून आज असंख्य लोक, शेकडो लोक उच्च शिक्षित झाले, मोठे मोठे पदाधिकारी झाले, अधिकारी झाले. आज शासनामध्ये त्या शाळेत शिकून कितीतरी अधिकारी काम करतायत. तर अशा पद्धतीने लक्ष्मीसारखी यात्रा रद्द करायची आणि त्या गावात शाळा सुरू करायची, असं एक काम म्हणजे गाडगे महाराज असंच करायचे. म्हणजे गाडगे महाराज एखाद्या ठिकाणची वाईट प्रथा बंद करून त्या गावातल्या शाळेत, त्या गावातल्या देवळामध्ये शाळा सुरू करायचे आणि शाळेतून नवं युग सुरू करायचे. अशा पद्धतीची सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. तर तशाच पद्धतीनं अनेक रूढी, प्रथा, परंपरा यांना मूठमाती देऊन लोकांचं प्रबोधन करून मूर्तीपूजा कशी चुकीची आहे हे सांगून शामराव देसाई नवा विचार त्यांच्यात रुजवत होते, शिक्षणाचं महत्त्व सांगत होते, गावागावात शाळा सुरू करत होते आणि त्यातूनच त्यांनी फार मोठं असं शैक्षणिक कार्य उभा केलेलं आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की 300हून अधिक शाळा, प्राथमिक शाळा त्या काळात शामराव देसाई आणि ह्या मंडळींनी सुरू केल्या की ज्या शाळांमधून या सबंध प्रदेशातल्या नव्या पिढ्या उभा राहिल्या. म्हणजे आज रोजी शिक्षणाची जी काही त्या प्रदेशामध्ये जागृती झालेली आहे, अनेक लोक त्या काळात पुढे आले शिकून, ते केवळ आणि केवळ या लोकांनी सुरू केलेल्या शाळांमधून आलेले आहेत. आणि शाळा उभा करण्याची यांची पद्धत देखील अतिशय प्रेरणादायी आहे. म्हणजे आपल्याला थक्क व्हायला होतं. यांची भैरजी शिरोळकरांची एक स्वलिखित डायरी या संशोधनाच्या कामामध्ये आज आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे. तर या डायरीमध्ये ज्या शाळा स्थापन केल्या जात होत्या त्या शाळांच्या उभारणीचा काही इतिहास आपल्याला वाचता येतो. तर हे कसे करायचे, आता उदाहरण सांगतो की एखाद्या गावामध्ये जर शाळा सुरू करायची असेल तर ते त्या गावामध्ये जाऊन प्रबोधन करायचे, त्या गावातली लोकांना विश्वासात घेऊन या गावात शाळा कशी आवश्यक आहे हे सांगायचे, शाहिरीचा कार्यक्रम आयोजित करायचे आणि लोकांच्याकडे कटोरा घेऊन देणग्या गोळा करायचे. आता समजा एखाद्या गावामध्ये शाहिरीचा कार्यक्रम भैरजी शिरोळकरांचा झाला तर भैरजी शिरोळकर शाहिरीच्या कार्यक्रमानंतर एक कटोरा लोकांमध्ये फिरवायचे, त्यामध्ये 4 आणे, 8 आणे, 1 रुपये, ₹1.25
जे काय ऐपत असेल त्याप्रमाणे लोक देणगी द्यायचे. साधारणपणे एखाद्या ठिकाणी कार्यक्रम केल्यानंतर 10-12 रुपये 15 रुपये मिळायचे. या 15 रुपयेमधून एखाद्या शाळेमध्ये शिक्षकांचा पगार देणं, त्या शाळेतल्या काही सुविधा सुरू करणं, अशा प्रकारचं काम हे करायचे. म्हणजे स्वतःच देणग्या गोळा करायच्या, कार्यक्रम करून देणग्या गोळा करायच्या आणि हे देणग्या गोळा केलेले पैसे एखाद्या शाळेच्या उभारणीसाठी खर्च करायचे आणि त्यातून शाळा चालवायची. म्हणजे शिक्षकांचा पगार, त्या काळात काही सरकार शिक्षकांचे पगार देत नव्हते, तर अशा पद्धतीनं ज्या शाळा सुरू केल्या जात होत्या त्यांचे पगार देण्यापासून तिथल्या लहानसहान गोष्टींची काळजी हे लोक अशा पद्धतीनं घेताना दिसतात. आणि आता सगळा वृत्तांत ह्या डायरीमध्ये दिसतो. म्हणजे एका दुसरं उदाहरण जरी वाचलं तरी हे लोक किती खस्ता खात होत्या. कारण पारगड, म्हणजे आज पारगडसारखं जे गाव आहे, ह्या गावात आज इतकी अत्याधुनिक साधनं, चांगला रस्ता असताना देखील जाताना दमछाक होते लोकांची. आणि त्या काळात हे लोक सायकलीवरनं किंवा चालत 40 किलोमीटर कसे जात असतील, 40-50 किलोमीटर रात्रीचा अशा जंगलातल्या डोंगराळ अतिशय निर्जन अशा प्रदेशामध्ये जाऊन कसा कार्यक्रम करत असतील. तिथल्या इतक्या अशिक्षित, प्रवाहापासून तुटलेल्या, अतिशय आपण असं म्हणू की जंगलातल्या आदिवासी लोकांचं प्रबोधन करावं अशा प्रकारच्या लोकांचं कसं प्रबोधन करत असतील, कसं विश्वासात घेत असतील, हा एक खूप मोठा संशोधनाचा विषय आहे, अभ्यासाचा विषय आहे. आणि मग अशा या काळात हे लोक गावोगावी अशा पद्धतीनं जायचे, लोकांचं प्रबोधन करायचे, लोकांना विश्वासात घ्यायचे, त्या गावात शाळा सुरू करायचे. अशा पद्धतीनं 300हून जास्त शाळा त्या काळात त्यांनी सुरू केल्या आणि या शाळांमधून मोठं शैक्षणिक काम शामराव देसाई यांनी त्यांच्या सहकार्याने उभं केलं. आणि याबरोबरच त्यांचं लक्ष सगळ्या सामाजिक सांस्कृतिक घडामोडींकडे असायचं. म्हणजे एक एक गोष्ट जर आपण पाहिली तर यांच्या कामाची एक प्रकारची जी काय शैली निर्माण झाली होती, एक प्रकारची त्यांची कामाची पद्धत झाली होती, ती आपल्या लक्षात येते. उदाहरण सांगायचं झालं तर भगवा झेंडा नावाचा एक चित्रपट त्या काळात, मला वाटतं भालजी पेंढारकरांचा हा चित्रपट आहे. हा चित्रपट बेळगावच्या एका टॉकीमध्ये, रिज टॉकीज नाव आहे, म्हणजे आता ती टॉकी नाही आहे, त्या टॉकीजमध्ये लागलेला होता. आणि त्या टॉकीमध्ये, त्या चित्रपटामध्ये यांच्या लक्षात आलं की शिवाजी महाराज हे रामदासांच्या आदेशावरून चालणारे राजे आहेत असं दाखवण्यात आलेलं होतं. ही गोष्ट या सर्व कार्यकर्त्यांना प्रचंड खटकली आणि त्यांनी त्या काळात हा चित्रपट बंद पाडला. इतकंच नाही तर तो चालू नये, ह्या आपल्या गावामध्ये चालू नये म्हणून कायदेशीर लढाई केली. म्हणजे ह्या लोकांचं काम किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सुरू होतं याचे अनेक दाखले या त्यांच्या कामामधून मिळतात. आणि मग ह्याने हळूहळू काही संस्थात्मक कामं उभी केली. म्हणजे 1923 साली समाज सुधारणा मंडळ नावाची एक संस्था स्थापन केली की ज्या संस्थेच्या वतीनं या भागात प्रबोधनाचं मोठं काम उभं केलं. आणि धार्मिक विधी तर ते करतच होते, पण जातीपाती नष्ट करण्यासाठी, अस्पृश्यता निवारण्यासाठी मोठं काम उभं केलं. म्हणजे शामराव देसाई मुद्दामहून पूर्वाश्रमीच्या महार किंवा मांग किंवा खाटीक, चांभार समाजातल्या लोकांची लग्न लावायला स्वतः जात होते. स्वतः केवळ जातच नव्हते असं नाही, तर ते जायचे, त्यांचं लग्न लावून द्यायचे आणि त्या लग्नाच्या पंक्तीत स्वतः बसून जेवायचे, आपल्याबरोबर इतरांना जेवायला लावायचे. आणि अशा पद्धतीने जे काय अस्पृश्यता निवारण्याचं काम या लोकांनी सुरू केलं होतं, हे अशा पद्धतीनं कृतिशील होतं. स्वतः ते त्यामध्ये उतरायचे. म्हणजे देवदासीची प्रथा नष्ट करण्यासाठी ज्याप्रमाणे गावोगावी जायचे, तशा पद्धतीनेच हे अस्पृश्यता निवारण्यासाठी देखील ते फिरत होते. इतकंच नाही तर स्वच्छतेचं महत्त्व, टापटीपणानं कसं राहायचं, स्वच्छता आपल्या आजूबाजूला कशी ठेवायची याची देखील शिकवणूक ते देत होते. म्हणजे आपल्याला आज आश्चर्य वाटेल की हे लोक स्वतः एक बुट्टी, एक फावडं सायकलीवर लटकवायचे आणि गावोगाव फिरायचे. समजा एखाद्या घरातून सांडपाणी रस्त्यावर येत असेल, आजूबाजूला येत असेल, ते तुंबत असेल, तर त्या सांडपाण्यापासून कशी आपल्या आरोग्याला इजा पोचू शकते, मच्छर होऊ शकतात, हे त्या काळात ते सांगायचे. आणि मग आपल्या सायकलीचं फावडा खोरं
आणि बुट्टी ते घ्यायचे आणि शोष खड्डा लोकांना काढून दाखवायचे. ते शोष खड्डा काय करायचे, स्वतः खणायचे, त्यामध्ये दगडगोटे टाकायचे, ते मातीनं झाकायचे आणि ते सांडपाणी त्या शोष खड्ड्यामध्ये सोडायचे. दाखवायचे की अशा पद्धतीनं तुम्ही शोष खड्डे जर काढले तर जे काही सांडपाणी आहे ते जमिनीत मुरतं आणि डास किंवा इतर गोष्टीपासून आपला बचाव होतो. म्हणजे अशा पद्धतीची कामं रस्त्यावर उतरून गावोगावी जाऊन हे लोक करत होते. अशा पद्धतीनं ह्या लोकांचं काम सुरू होतं. आणि केवळ हे असं गावोगावी फिरून उद्बोधन करणं इतकंच नाही, तर अतिशय मूलभूत वाचन करून संबंध देशाच्या, राज्याच्या इतकंच नाही तर देश विदेशातल्या सगळ्या घडामोडींची दखल घेऊन हे लोक जनजागृती करत होते. म्हणजे हे व्याख्यान देत होते, कीर्तन करत होते, किंवा शाहिरी कार्यक्रमातून उद्बोधन करत होते. त्याचबरोबर राष्ट्रवीर जे स्थापन केलं होतं त्या राष्ट्रवीरमधून अतिशय महत्त्वाचं लिहित होते. म्हणजे ह्या जत्रा खेत्रांपासून, अंधश्रद्धेच्या गोष्टीपासून, देवदासीच्या प्रथेपासून, सामुदायिक लग्न विवाहाच्या सगळ्या गोष्टींपासून सगळ्या गोष्टी ते राष्ट्रवीर मधून लोकांपर्यंत पोचवत होते. आणि म्हणूनच राष्ट्रवीर हा अनेक लोकांच्या पसंतीला उतरलेला असं नियतकालिक आहे की ज्यामध्ये अनेक राष्ट्रीय प्रश्न चर्चेला घेतलेले होते. आता उदाहरणार्थ करबंदी आदी की खडबंदी आदी अशा प्रकारचा एक जो लेख आहे तो त्या काळात खूप गाजलेला होता. आणि म्हणूनच अशा पद्धतीचं एक मूलभूत लेखन हे लोक बेळगावमध्ये राहून करत होते, चिंतन करत होते, लोकांना विचार प्रवृत्त करत होते. आणि म्हणूनच पंजाबराव देशमुख पासून सगळे लोक या चळवळीशी जोडले गेले. पंजाबराव देशमुख स्वतः केंद्रीय कृषी मंत्री असताना एकदा शामराव देसाईंना भेटायला बेळगावमध्ये आलेले होते. आणि बेळगावमध्ये शामराव देसाईंना भेटल्यानंतर आपल्याबरोबरचा जो काही शासकीय फौजफाटा होता त्यांना सगळ्यांना सुट्टी देऊन पूर्ण वेळ ते शामराव देसाईंबरोबर राहिलेले आहेत, त्यांच्या घरी गेलेले आहेत. आता आपण कुठले तरी केंद्रीय मंत्री आहोत याचा कसल्याही प्रकारचा बडेजाव किंवा दिखाऊपणा न करता अख्खा दिवस अतिशय साध्या छत्रपती शिवाजी प्रिंटिंग प्रेसच्या कार्यालयात बसून ह्या लोकांनी चर्चा केलेली आहे. अशा प्रकारचं एक मोठं काम ह्या शामराव देसाई आणि मंडळीकडून उभं राहत होतं. आणि मग म्हणून पुढे ह्या लोकांनी एक मोठी कार्यकर्त्यांची फौजच तयार केली. त्यातून मामासाहेब लाड किंवा व्ही एस पाटील म्हणजे पुढे जे 10 वर्ष आमदार झाले हे असे एक मोठे कार्यकर्ते त्यांनी उभा केले. आणि ह्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. या चळवळीचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं किंवा शामराव देसाई आणि मंडळींचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान कोणतं असेल तर आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांनी उभा केलेलं काम. म्हणजे सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रातनं कामं झालेली आहेत, सामाजिक क्षेत्रातनं कामं झालेली आहेत, शैक्षणिक क्षेत्रात कामं झाली आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रभर जेव्हा आपण सत्यशोधक चळवळीचा अभ्यास करतो तेव्हा महात्मा फुले प्रणीत म्हणजे महात्मा फुल्यांपासूनच शाळा, महिलांसाठी शाळा, शिक्षणाचा प्रसार आपल्याला माहीत आहे. पण उद्योग व्यवसायामध्ये लोकांना आणणं हे एक वेगळं काम या बेळगावच्या सत्यशोधक चळवळीमध्ये झालेलं आहे. म्हणूनच ही चळवळ मला महत्त्वाची वाटते की लोकांना रोजगारासाठी आणि उपजीविकेसाठी उभं करणं, त्यांना स्वतःच्या हक्काचं असं उत्पन्नाचं साधन निर्माण करून देणं. आणि कारण आर्थिकदृष्ट्या जर माणूस उभा राहिला तरच ह्या सगळ्या गोष्टी पुढं नेटानं जाऊ शकतात किंवा त्याचं आयुष्य उभं राहू शकतं किंवा सामाजिक राजकीय दृष्ट्या प्रबोधन होऊ शकतं हे ह्या लोकांना माहिती झालं होतं. आणि म्हणून लेखणी पंचांगाबरोबर तागडी ह्या लोकांना फार महत्त्वाची वाटलेली आहे. म्हणजे लेखणी चालवा, तुम्ही शिका, पंचांग देखील स्वतः बघा, म्हणजे तुम्ही धार्मिक कार्य स्वतः सुरू करा. घरचा पुरोहित, आता मला पुस्तकाचं नाव आठवलं, ते घरचा पुरोहितसारखं पुस्तक हे लोक छापून घराघरात वाटत होते आणि आपलं आपण काम कसं केलं पाहिजे हे सांगत होते. तर अशा पद्धतीनं हे काम करताना तागडी देखील आता आपण हातात घेतली पाहिजेत अशा प्रकारचं उद्बोधन या लोकांनी केलं. आणि 1931 साली शहापूर येथं एक जी संस्था स्थापन केली मराठा समाज संघ या नावानं, आणि या संस्थेच्या वतीनं त्यांनी जे काही काम उभं केलं ते अतिशय प्रेरणादायी. म्हणजे या कामाचं स्वरूप काय होतं तर पहिल्यांदा त्याने चांभार समाजाचं संघटन बांधलं आणि
त्यांना एकत्र करून उद्योगधंद्याला प्रवृत्त करण्याचं काम, म्हणजे या कामाचं स्वरूप मी सांगतोच पुढे. तर कुंभार समाजाला आजही या खानापूर तालुक्यातले कुंभार लोक हे मातीकामामध्ये देशामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि मग त्या काळात देखील या लोकांना एकत्र करून त्यांचं संघटन बांधणं, नाभिक लोकांना एकत्र करून संत सेना महाराज यांच्या नावानं संघटन करणं, विणकर म्हणजे बेळगावमध्ये खूप प्राचीन म्हणजे शिव काळापासूनचे पुरावे आहेत, त्याच्या आधीपासूनचे पुरावे आहेत की कपड्यांना रंग देणं असेल, म्हणजे जंगली वनस्पती मातीचा वापर करून कपड्यासाठीचा रंग तयार करणारे लोक किंवा उच्च प्रतीचे जाजम विणकाम करणारे लोक या परिसरामध्ये होते. या लोकांचं संघटन बांधण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि आदर्श फंड, पैसा फंड असे फंड स्थापन करून या वर्गाला आर्थिक मदत करण्याची भूमिका या शामराव देसाई आणि मंडळींनी केलेली आहे, की ज्यातून या लोकांनी व्यवसायाकडं लक्ष दिलेलं आहे. म्हणजे त्यांचे जे काही पिढीजात व्यवसाय आहेत ते अतिशय उत्तमरित्या सुरू ठेवण्यासाठी किंवा चालवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं आणि उभा करणं हे काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या शहापूरमध्ये, बेळगावच्या शहापूरमध्ये ही संस्था उभी केली, या शहापूरची सबंध बाजारपेठ ही ब्राह्मण किंवा गुजराती, मारवाडी अशा लोकांच्या काळी त्याही काळात होती. आणि मग किंवा जे काही फळ भाजी मार्केट असतं, ह्या मार्केटमध्ये जे काही व्यापारी होते ते देखील अशा पद्धतीने वेगवेगळे होते. तर या मार्केट यार्डामध्ये असतील किंवा शहापूरच्या, आजही शहापूरची भांड्याची बाजारपेठ देशात प्रसिद्ध आहे. तर या बाजारपेठेमध्ये हमाली करणारे लोक, दुकानात झाडलोट करणारे लोक मात्र बहुजन समाजातले होते. म्हणजे सकाळी दुकान उघडायचं, झाडलोट करायची, दुकानात काम करायचं, अशा पद्धतीची कामं बहुजन समाजातले बहुतांश लोक तिथं रोजगारासाठी करत होते. या लोकांना शामराव देसाई बोलवून घ्यायचे की जे लोक दुकानांमध्ये झाडलोट करतात किंवा भाजी फळांच्या मार्केटमध्ये हमाली करतात, यांना बोलून घ्यायचे आणि सांगायचे की तुला हे काम येतं का? तर तो म्हणायचा हो येतं, मी ते दुकानात सगळं काम मीच करतो. मग असं करतो की आम्ही तुला पैसे देतो, तू स्वतः दुकान घालतोस का? तर घालतो. तर अशा पद्धतीनं ह्या स्थापन केलेल्या पैसा फंडातनं असतील किंवा तुकाराम महाराजांच्या नावाने क्रेडिट सोसायटी, संत तुकाराम क्रेडिट सोसायटी स्थापन केली होती. ह्या नव्या लोकांना कमी व्याजदरानं किंवा अतिशय अल्प अशा व्याजदरानं कर्ज देऊन उद्योगधंद्याला प्रवृत्त करायचं काम यांनी केलं. आणि अशा हमाली किंवा तत्सम गोष्टी करत आपलं जीवन घालणाऱ्या अनेक लोकांना उद्योग प्रवृत्त केलं, त्यांना पैसे दिले आणि स्वतःचे धंदे उभा करू दिले. आज रोजी जर ही बाजारपेठ पाहिली तर संबंध बहुजन समाजातले लोक स्वतःची दुकानं थाटून उभे आहेत. आज मार्केट यार्डामध्ये तुम्ही जर फिरलात बेळगावच्या, तर तिथं जे व्यापारी आहेत, आडत व्यापारी असतील किंवा फळभाजीचे व्यापारी, हे सगळे बहुजन समाजातले आहेत. तर हे लोक कधी काळी या मार्केट यार्डामध्ये किंवा या शहापूरच्या बाजारपेठेमध्ये हमाली करत होते, दुकान झाडत होते. हे लोक आज मालक बनलेले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्याकडची संपत्ती आज थक्क करणारी आहे. हे केवळ केवळ ह्या चळवळीतनं उभा राहिलेल्या कामाचं फलित आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात देखील, व्यापार क्षेत्रात देखील शामराव देसाई यांनी अतिशय दूरदृष्टीने मोठं काम उभं केलेलं आहे. आणि म्हणूनच धार्मिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, या सर्व कामाबरोबर या लोकांनी उद्योग क्षेत्रात, व्यापारी क्षेत्रात देखील मोठं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच बेळगावची सत्यशोधक चळवळ ही संबंध महाराष्ट्रासमोरचीच नव्हे तर संबंध देशासमोरची काम करण्याची एक आदर्श अशी पद्धत आहे, एक प्रारूप आहे. आणि म्हणून या गोष्टीला आपण पुढं आणलं पाहिजेत की एखाद्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत, ज्या प्रदेशामध्ये शिक्षणाचा पत्ता नाही, ज्या प्रदेशामध्ये रहदारीच्या साधनांचा पत्ता नाही, ज्या प्रदेशामध्ये विजेसारख्या गोष्टी नाहीत, की अगदी अलीकडच्या काळामध्ये आजही अनेक धनगरवाड्या असतील, जंगलातल्या वाड्या वस्त्या असतील की जिथे वीज पोचलेली नाही, अशा प्रदेशामध्ये या लोकांनी 100 वर्षामागे, 70-80 वर्षामागे जे काही काम उभं केलेलं आहे ते आपणासमोर एक फार मोठा आदर्श आहे, थक्क करून सोडणार आहे, विचार प्रवृत्त करणार आहे. आणि म्हणून या सर्व कामापासून नव्या पिढीनं नक्कीच
प्रेरणा घ्यावी असं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सत्यशोधक चळवळीचं हे काम, बेळगावच्या सत्यशोधक चळवळीचं शामराव देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रेरणेतून उभं राहिलेलं काम हे अभ्यासाच्या प्रतीक्षेत आहे. म्हणजे राष्ट्रवीरवरती काम व्हायचं आहे. या लोकांनी जे सामाजिक धार्मिक काम केलेलं आहे त्याचं सखोल संशोधन व्हायचं आहे. आणि सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासकाने देखील या बेळगावच्या सत्यशोधक चळवळीवरती एक प्रकारचा अन्याय केलेला आहे. तो दूर होऊन या चळवळीकडे लोकांनी सकारात्मक आणि एक कामाचं प्रारूप म्हणून पाहावं, अशी या निमित्ताने मी सबंध लोकांना विनंती करतो, अभ्यासकांना विनंती करतो. आणि इथं एका अशा अलक्षित सत्यशोधक कार्यकर्त्यावरती, गुरुवर्य शामराव देसाई यांच्या कामावरती